नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशन नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आपण राज्यसेवा 2019 पासून तर 5 वर्षाची आपण PYQची ॲनालिसिस घेणार आहोत। त्यामध्ये त्या विश्लेषणामध्ये आज आपण पहिला पेपर बघणार आहोत 2023चा PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर 2023 इकॉनॉमिक्स। पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होता। तर टॉपिक होता हा भूसुधारणा, ज्याला म्हणतो आपण लँड रिफॉर्म्स। लँड रिफॉर्म प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप बरोबर हे भारतातील भूसुधारणांचा भाग होता। तर सुरुवातीला आपण बघतो की भूसुधारणा ज्या झाल्या 1947ला आपण स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने अगोदरची जी काही वहिवाट होती, ज्या पद्धतीने जमिनीची जी मालकी होती कायमधारा पद्धतीनुसार असेल किंवा महालवारी पद्धतीनुसार असेल, तर त्यामध्ये जी काही जमीन कसत होते त्यांना हक्क नव्हते, ठीक आहे, जमिनीची मालकी नव्हती, ते एक फक्त तिथं काम करणारे म्हणून राहत होते, पूर्ण जमीन कसत होते परंतु त्यांना जमिनीचा कुठलाही हक्क नव्हता। आणि त्यामध्ये मग आपण 1947 नंतर त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या, त्यालाच म्हणतो आपण जमीन सुधारणा। आणि ज्यावेळेस जमीन सुधारणा केल्या त्यामध्ये काय काय होतं, तर जी काही मध्यस्थ होती, जसं कायमधारा पद्धतीमध्ये म्हणतो की जमीनदार हा मध्यस्थ होता, तो शेतकऱ्यांकडून किंवा कुळांकडून कर वसुली करायचा आणि कर वसूल जी काही आहे कर संकलन करून ते मग गव्हर्नमेंटला द्यायचं, म्हणजे ब्रिटिश सरकारला द्यायचं। तर हे जेवढे काही मध्यस्थ होते ह्या मध्यस्थींचं उच्चाटन करणे ही एक पहिली होती। कूड पद्धती सुधारणा, ज्यामध्ये कुळांचे मालकीचे हक्क देणे, म्हणजे जो जमीन कसेल त्याला हक्क देणे, तर हा पण त्यामध्ये प्रस्तावित होता। जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती, म्हणजे भरपूर अशी जमीन होती ती एकाच व्यक्तीकडे खूप सारी जमीन त्यांच्या मालकीची असायची आणि त्यामुळे की एक व्यक्ती कमीत कमी किती जमीन ग्रहण करू शकेल, त्याला किती धारण करता येईल, किती जमीन धारण करता येईल, ते सुद्धा यामध्ये अंतर्भूत होतं, ठीक आहे। चौथा ऑप्शन दिलेला आहे भूधारणांचे एकत्रीकरण। तर बरीचशी काही जमीन होती जी स्कॅटर्ड होती, विखंडित होती, म्हणजे साधं उदाहरण जर घ्यायचं आपण तर एखादं कुटुंब आहे, त्याच्या नावाने 10 एकर जमीन आहे, ठीक आहे, 10 हेक्टर जमीन आहे, मग त्यांचे 4 मुलं आहेत तर 2.5 हेक्टरमध्ये तुकडे पडले, मग परत त्यांची मुलं आली, त्यांना जर 3 मुलं असतील तर परत त्याचे तुकडे पडणार। तर विखंडनामुळे जी काय आधुनिक पद्धतीने शेती आहे ती आधुनिक पद्धतीने शेती करता येत नाही आणि शेतीचं उत्पन्न वाढवता येत नाही। आणि म्हणून हे चारही घटक आपल्याला बघता येईल की प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप भूसुधारणांचा कोणकोणता भाग होता, तर मध्यस्थांचं निर्मूलन पण होतं, कूड सुधारणा पद्धती पण होती, त्यानंतर कमाल मर्यादा निश्चिती करणे ती पण होतं आणि भूधारणांचे एकत्रीकरण, हे चारही उत्तर बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन येणार वरील पैकी सर्व। याचं थोडंसं विश्लेषण आपल्याला आणखी बघता येईल, जसं की कसेल त्याची जमीन, ज्यावेळेस जमिनी सुधारणेबाबतीत काय काय सुधारणा होत्या, तर एक होतं की कसेल त्याची जमीन, ठीक आहे, म्हणजे जो जमीन प्रत्यक्ष कसत होता, जो तिथं राबत होता, ठीक आहे, त्यालाच ती जमिनीचे हक्क देण्यात येईल आणि त्या अंतर्गत जमीनदार जी काय होते मध्यस्थ आणि जमीनदार आणि मध्यस्थांचं उच्चाटन करणे। दुसरा आहे कूड वहिवाटाच्या बाबतीत कुळांना संरक्षण आणि त्यांना हक्क, तर जी कूड तिथं टिनण ज्याला म्हणतो आपण, जी टिनण जमीन कसत होते त्यांना जमिनीचे काय देणे, अधिकार देणे। धारण क्षेत्रावर कमाल मर्यादा घालणे व त्याद्वारे जमिनीच्या मालकीचे हक्कांचे विकेंद्रीकरण करणे, म्हणजे जी काही जमीन होती ती एकाच व्यक्तीकडे एकवटायला नाही पाहिजे, बरोबर, आणि म्हणून जमीन किती जमीन होल्ड करता येईल की त्याला आपण म्हणतो, मग तो त्याच्यासमोर कायदा आला ज्याला म्हणतो आपण लँड सिलिंग ॲक्ट। तर तिसरं उद्दिष्ट होतं की जमीन हक्कांचे केंद्रीकरण टाळणे आणि कमाल मर्यादा घालणे, शेतजमिनीच्या उपविभागाला व विखंडनाला प्रतिबंध करणे आणि शेती व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे। तर हे प्रमुख उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील आणि शेती व्यवसायांचे सहकारी संघटना स्थापन करणे। त्यापैकी इथं 4 ऑप्शन दिलेले होते, ते चारही ऑप्शन बरोबर आहे, म्हणजेच उत्तर होतं वरील पैकी सर्व। नेक्स्ट दुसरा प्रश्न दिलेला आहे अन्नपूर्णा योजना। अन्नपूर्णा योजना काय होती, ठीक आहे, तर अन्नपूर्णा योजना जी होती राष्ट्रीय, याचं उत्तर आहे राष्ट्रीय वृद्धापकाळात काळात निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक। आता यामध्ये काय आहे की गव्हर्नमेंटने 1995ला एक योजना आणली होती, सामाजिक योजना म्हणतो आपण त्याला, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम।
एक कार्यक्रम जो 1995 मध्ये सुरू केला होता, ज्यामध्ये वृद्ध लोक अपंग असेल, विधवा, ज्या कुटुंबियाचे प्राथमिक अन्नदाता मरण पावले आहे त्यांना मदत करण्यासाठी, आणि त्या योजनेअंतर्गत एकूण 5 महत्त्वाच्या योजना आणल्या होत्या. त्यापैकी एक योजना होती अन्नपूर्ण योजना. कोणती योजना होती? अन्नपूर्ण. आणि त्या अन्नपूर्ण योजनेमध्ये जे व्यक्ती ज्या लोकांना राष्ट्रीय वृद्धापकाळात निवृत्ती वेतन जे काही योजना आहेत त्यामध्ये त्यांचा समावेश नाही, त्याला म्हणतो आपण नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. ठीक आहे, काय म्हणतो आपण? नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. या योजनेमध्ये ज्या व्यक्तींचा समावेश नव्हता किंवा ज्यांना फायदा मिळत नव्हता, बेनिफिट मिळत नव्हतं, त्या व्यक्तींचं या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि या अंतर्गत 10 किलो विनामूल्य धान्य मिळवण्यास सुरुवात झाली. मध्ये या योजनेअंतर्गत 10 किलो त्यांना काय मिळेल? धान्य मिळेल. म्हणजे याचं जे उत्तर होतं ते उत्तर कोणतं असेल? तर तिसरी, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. ठीक आहे, नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. आता ही जी योजना होती ती कोणत्या योजनेअंतर्गत आली होती? त्या योजनेचं नाव आहे NSAP, याला म्हणतो आपण नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. काय म्हणायचं याला? हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला होता, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम, असिस्टन्स प्रोग्राम. हा प्रोग्राम 1995ला स्थापना आलं होतं, म्हणजे सुरुवात झाली होती. आणि या अंतर्गत एकूण 5 महत्त्वाच्या योजना आहेत. त्या 5 महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. जसं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, ठीक आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना आणि शेवटचं अन्नपूर्णा योजना. अशा 5 महत्त्वाच्या योजना नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम अंतर्गत राबवल्या जातात. आणि म्हणून याचं उत्तर होतं कोणतं? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे ज्येष्ठ नागरिक पात्र असूनही NOAPS म्हणजे नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम अंतर्गत उघड झाले नाही किंवा त्यांना फायदा मिळत नाही, त्यांना दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार. ठीक आहे, तर हे सेंट्रल असिस्टंट प्रोग्राम्स आहेत सर्व. नेक्स्ट, तिसरा प्रश्न आहे संतुलित वृद्धी आहे ना, बॅलेन्स इकॉनॉमिक ग्रोथ किंवा बॅलेन्स ग्रोथ काय असेल? संतुलित. आता इथं ऑप्शन दिलाय जसं उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पन्न वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्ती. सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला आहे उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. तिसऱ्या याच्यामध्ये दिलेला आहे नैसर्गिक साधन संपत्तीची वृद्धी आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता. आणि चौथं नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. असे प्रश्न हे तुम्हाला तुमच्या कन्सेप्च्युअल पार्ट म्हणू शकतो किंवा अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतील. बरोबर. आता संतुलित वृद्धीमध्ये काय महत्त्वाचा घटक आपल्याला हे करता येतं? तर इन्कम असायला पाहिजे, इन्कम प्लस दुसरं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोडक्शन उत्पादन आणि तिसरं असेल नॅचरल रिसोर्सेस. बरोबर. तर ही जी संसाधन आहे हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. तर जेवढे लोक आहेत त्या लोकांचं जे काही उत्पन्न आहे, एखाद्या देशातील लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे त्याच पद्धतीने लोकांच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे आणि गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला उत्पादन महत्त्वाचं आहे, तर उत्पादन वाढलं पाहिजे. आणि तिसरं जेवढी आपल्याकडे संसाधने आहे, नैसर्गिक संसाधने आहे, त्यांचा महत्तम वापर करून त्याचं योग्य पद्धतीने वापर करून पर्यावरणाला हानी न होईल अशा पद्धतीने वापर करून उत्पादन आपलं वाढवलं पाहिजे. म्हणून वृद्धी दर, संतुलित वृद्धी दराचा उद्देश आपल्याला हे सांगता येतं, ज्यामध्ये उत्पादन वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर, उत्पन्न वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक वृद्धी दर या तिन्ही बाबींचा समावेश ज्यामध्ये असतो त्याला म्हणायचं संतुलित वृद्धी दर. त्याचं उत्तर येणार 1. ठीक आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न आहे नागरिकीकरण. ठीक आहे, याला पण हा पण कन्सेप्च्युअल पार्ट आहे, अंडरस्टँडिंग पार्ट आहे. जर आपण नागरीकरण, शहरीकरण म्हणजे काय, शहरीकरण कुठं असते की इंडस्ट्रियल इरामध्ये जेव्हा पाहतो शहरीकरण अशा पद्धतीने घडतं की रोजगारासाठी ग्रामीण भागातून लोक कुठे येतात, व्यक्ती शहरामध्ये येतात आणि त्यामधून नागरीकरण घडून येते. म्हणजेच काय म्हणणार आपण, शहरामध्ये लोकांचं केंद्रीकरण. ठीक आहे,
शहरामध्ये लोकांचे विकेंद्रीकरण होणार का? शहरातून लोक बाहेर जाण्याची प्रक्रिया आहे, तर विकेंद्रीकरण होणार नाही. खेड्यात लोकांचे केंद्रीकरण होणार का? नाही. आणि चौथा, लोकसंख्येच्या घनतेत वाढ ही एक संकल्पना आपण म्हणू शकतो, परंतु ती प्रत्यक्ष शहरीकरण दाखवत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून ड पण राहणार नाही, क पण राहणार नाही आणि ब पण राहणार नाही. योग्य उत्तर काय राहणार? फक्त अ. तर ऑप्शन 1 फक्त अ आपल्याला उत्तर येईल याचं 49चं. नेक्स्ट प्रश्न, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान, याला म्हणतो आपण अमृत. ठीक आहे. अमृत योजना जी आहे ती अमृत योजना 2015ला लॉन्च करण्यात आली होती, जून 2015. आणि त्याचं मंत्रालय होतं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार. तर बघा इथं अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, बरोबर. आता इथं काय विचारलेलं आहे? कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला अमृत अभियानाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते ओळखायची आहे. पहिला दिला आहे, अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, बरोबर आहे. हे कुठल्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार. तर हा पण ऑप्शन बरोबर आहे की हे गृहनिर्माण आणि व्यवहार मंत्रालयाने स्थापन केलेलं आहे किंवा अभियान सुरू केलेलं आहे. चौथा, हे देशातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते. ठीक आहे. आणि जून 2015मध्ये देशातील 500 शहरामध्ये ते कार्यान्वित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. मिशनचं प्राधान्य क्षेत्र म्हणजेच काय आहे? इथं आपल्याला दाखवता येतं पाणी पुरवठा, त्यानंतर सिवरेज. ठीक आहे. तर इथं उत्तर जो राहणार, उत्तर आपण 4 म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. तर 4, देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्यांची आव्हाने सोडवतं. ठीक आहे. हिरवळ आणि सुव्यवस्थित मोकळ्या जागा विकसित करून शहराच्या सुविधा मूल्यवाढ करणे, सार्वजनिक वाहतुकीवर स्विच करून मोटार नसलेल्या वाहतुकीसाठी काय करणे? सुविधा निर्माण करणे. ठीक आहे. तर पाणी पुरवठा हा एक तिथला एक महत्त्वाचा पार्ट आहे कुठं? अमृतमध्ये, शहरामधील. ठीक आहे. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट दिलेलं आहे, जेव्हा एखादा कुटुंब, ठीक आहे, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक किती टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अंगाने बहुमित दारिद्र्य मानले जातं. आता हा मल्टी पॉवर्टी, हा प्रश्न कशावर आहे? मल्टी पॉवर्टी इंडेक्सवर. कशावर प्रश्न आहे? मल्टी पॉवर्टी इंडेक्स. याला म्हणतो आपण मल्टी डायमेन्शनल. ठीक आहे. मल्टी डायमेन्शनल, बहुआयामी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. आणि हा जो इंडेक्स आहे या अंतर्गत, ठीक आहे, युनायटेड नेशन अंतर्गत मानवी दारिद्र्य निर्देशांक ज्यामध्ये काढला जातं किंवा मानवी विकास निर्देशांकासोबतच MPI सुद्धा काढला जातो, त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो. ठीक आहे. 1995 पासून सुरू करण्यात आलं. अगोदर पॉवर्टी इंडेक्स हे मध्ये सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यामध्ये 10 पासून मल्टी डायमेन्शनल बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यानुसार त्याचा जो स्कोर आहे, जर हे नसेल म्हणजे काहीच असमानता नसेल किंवा काहीच हे नसेल म्हणजे त्याला म्हणू आपण की कुणी जर गरीब नसतील तर त्याचं 0 आकडा येईल, अदरवाईज ते अंकामध्ये दाखवण्यात येणार. आणि ज्यामध्ये 33% पेक्षा अधिक भारित निर्देशांक जेव्हा असेल तर त्याला म्हटलं जातं बहुआयामी गरिबी, आपण असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर होतं 33.33. ठीक आहे. आता याबद्दल अधिक आपल्याला बघता येईल. मल्टी पॉवर्टी इंडेक्स जी आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स युनायटेड नेशनतर्फे हे केला जातो UNDPच्या प्रोग्राम अंतर्गत. ठीक आहे. एखादी व्यक्ती बहुआयामी गरीब असते जर ती 1/3 किंवा अधिक म्हणजे 33% अधिक भारित निर्देशांक असतील. ठीक आहे. आणि त्यापेक्षा जे अर्धे किंवा त्याआधी असतील त्याला अत्यंत बहुआयामी असं म्हटलं जातं. तर मल्टी पॉवर्टी इंडेक्स हे 3 महत्त्वाच्या बाबीवर अवलंबून असतं. तीन इंडिकेटर्सवर काय केलं जातं? हे काढलं जातं. 3 बाबी बघितल्या जातात. एक बाब हेल्थ, आरोग्य, दुसरं एज्युकेशन आणि तिसरं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हेल्थमध्ये बघितलं जातं की त्याला न्यूट्रिशन आणि चाइल्ड मोर्टॅलिटी किती आहे. एज्युकेशन बघितलं जातं की इयर ऑफ स्कूलिंग किती आहे आणि स्कूलिंग अटेंडन्स किती आहे, किती दिवस तो स्कूलमध्ये अटेंडन्स घेतो. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये काउंट केलं जातं की त्यांच्याकडे कुकिंग फ्यूल आहे का, त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे का, त्यांच्याकडे हाऊस आहे का,
त्यांच्याकडे ड्रिंकिंग वॉटर आहे का आणि कोणकोणते असेट्स आहे, ह्या सर्व बाबीचं नोंद घेतलं जाते आणि त्या आधारे एखादा व्यक्ती किती गरीब आहे याची एका इंडेक्सद्वारे माहिती घेतली जाते. त्यालाच म्हटलं जातं MPI किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं आपण 1997 पासून UNDPने मानवी दारिद्र्य निर्देशांक सुरू केलेला आहे. ठीक आहे. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि 2000च्या दशकात OPHI म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेने काय केलं, एक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक नवीन MPI निर्देशांक प्रकाशित केला आणि मग 2010 पासून जो 1997 पासून जो सुरू झाला होता आणि कोणतं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, त्याऐवजी 2010 पासून काय काढला तो OPHIच्या मदतीने MPI काढला तो. म्हणजे मी 1995 म्हटलो तर 1997ला अगोदर HPI होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. 1997ला मग 2010 पासून काय घेण्यात आलं तर MPI काढला तो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. लक्षात राहील. आणि यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात तर परत एकदा कशा कशाच्या आधारावर काढल्या जातं, 3 डायमेन्शन्स आहे, आरोग्य, एज्युकेशन आणि राहणीमान. आरोग्यामध्ये बघितलं जातं पोषण किती आणि बालमृत्यू किती आहे, शालेय शिक्षणातील वर्ष आणि उपस्थितीचे वर्ष बघितलं जातं आणि राहणीमानामध्ये त्यांच्याकडे इंधन किती आहे, स्वच्छता कशी आहे, पेयजल मिळतो का, वीज आहे का, घर आहे का आणि मालमत्ता कोणकोणती आहे. या आधारावर एकूण 3 घटकाच्या आधारावर MPI काढला जातो. नेक्स्ट प्रश्न बघा. याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की बहुआयामी केव्हा, जर स्कोर वर तृतीयांश असेल किंवा 0.33 पेक्षा जास्त असेल. ठीक आहे. आता याला नॉन पुअर केव्हा म्हणणार, गरीब, जेव्हा 1/3 पेक्षा स्कोर कमी असेल तर. ठीक आहे. तीव्र केव्हा म्हणणार, जेव्हा 1.2 म्हणजे 50% जर जास्त असेल तर त्याला तीव्रपणे म्हणजे सेव्हियर मल्टी डायमेन्शनली पुअर आपल्याला म्हणता येईल किंवा सेव्हियर किंवा तीव्रपणे बहुआयामी दृष्ट्या तो गरीब आहे. आणि बहुआयामी दारिद्र्य सुभेद्य म्हणजे वर्नलेबल, कोणते व्यक्ती समोर येण्याच्या मध्ये वर्नलेबल आहेत ते आता सध्या त्यांना धोका आहे. ठीक आहे. त्याला सुभेद्य म्हटलं जातं. तर ज्याचं स्कोर 1.3 पेक्षा कमी मात्र 1.5 पेक्षा जास्त असल्यास त्याला आपण बहुआयामी दारिद्र्य सुभेद्य म्हटलं जातं किंवा वर्नलेबल टू द मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की जर 0.33 पेक्षा जास्त असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्था, काय प्रश्न होता, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी, बघा इथं वर्ड दिलेला आहे, पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. आता प्रश्न आहे तुम्हाला उदारीकरणावर, म्हणजेच याला म्हणून आपण इकॉनॉमिक रिफॉर्म. ठीक आहे. इकॉनॉमिक रिफॉर्म, आर्थिक सुधारणा. ज्या आर्थिक सुधारणा 1991 पासून ज्या सुरू झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि या आर्थिक सुधारणामध्ये महत्त्वाचे 3 पार्ट येतात. महत्त्वाचे 3 पार्ट येतात. एक लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की लिबरलायझेशनसाठी काय उपाय लागू केले जात आहेत. आता एक येतं की उदारीकरणासाठी कोणकोणते, जी आपली अर्थव्यवस्था आहे तिला उदारीकरण करायचं आहे, त्यासाठी कोणकोणते उपाययोजना लागू केल्या जात आहे. परंतु जनरल उपाययोजना नाही, सर्वच सेक्टरच्या उपाययोजना नाही, तर इथं दिलेलं आहे की पुरवठा बाजू. आता पुरवठा बाजूमध्ये काय, ज्या कोणत्या अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं काम आहे वस्तू सेवांची निर्मिती करून त्याचा पुरवठा करणे. ठीक आहे. तर आपण बघतो की एक डिमांड साईड असतं आणि एक सप्लाय साईड असते, म्हणजे मागणी आणि पुरवठा. तर पुरवठा साईडनी काय काय सुधारणा केल्या जात आहे, जसं व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. बरोबर. तर इथं आपण बघतो आहे की पुरवठाच्या बाजूने जी आपल्याला वस्तू पुरवठा करतील, मग वस्तूमध्ये वस्तू सेवा पूर्ण आलं, त्यामध्ये भांडवल सुद्धा आलं. तर भांडवलामध्ये विविध परकीय कंपन्या असतील किंवा विविध ऑर्गनायझेशन असतील, त्यांच्याकडून आपण जी काही लोन्स असतील, कर्ज असतील, ठीक आहे, भाग भांडवल, व्यापाराचा जो प्रवाह, भांडवलाचा प्रवाह म्हणजे जो आपला प्रवाह आहे त्याला आपण काय केलेलं आहे, त्यावर आपण काम केलेलं आहे, सुधारणा केलेल्या आहे बऱ्याचशा. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे.
औद्योगिक विनियंत्रण. अगोदर बऱ्याचशा ज्या औद्योगिक कंपन्या आहे किंवा उद्योग क्षेत्र आहे ते लिमिट ठेवलं होतं, म्हणजेच ते राखीव ठेवलं गेलं होतं आणि त्यामध्ये आता विविध निर्बंधने उचलल्या गेलेली आहेत. जेवढी काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही आपलं पब्लिक सेक्टर आहे त्यासाठी राखीव असलेले उद्योग क्षेत्र काय केलेलं आहे, अराखीव केलेले आहे. फक्त किमान 1 ते 2 आता उद्योग असे राहिलेले आहेत, जसं रेल्वे आणि डिफेन्समधलं, संरक्षण क्षेत्रामधलं आणि इतर सर्व उद्योग क्षेत्र काय करण्यात आलेले आहे, तर निर्बंध हटवून देण्यात आलेला आहे. लायसन्सी राज बंद करण्यात आलेला आहे, ज्याला आपण MRTP अंतर्गत म्हणत होतो. म्हणजे औद्योगिक विनियंत्रण आपण केलेलं आहे. उदारीकरणाचा उपाय लागू केला, हा एक उपाय आहे. तिसरं, गुंतवणूक, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा. विविध आपण ज्या काही लॉसमध्ये असलेल्या कंपन्याज आहे, PSUज आहे, त्यांचं आपण निर्गुंतवणूक केली, म्हणजे त्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करत आहोत आणि विविध जे काही उद्योग आहे त्यामध्ये आपण प्रॉफिटेबल बनवण्यासाठी विविध सुधारणा आणत आहोत आणि वित्तीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण सुधारणा करत आहोत. तर 4ही असे घटक आहेत जे उदारीकरणाचे उपाय म्हणून आपल्याला कन्सिडर करता येतील. तर उत्तर येणार अ, ब, क आणि ड. नंतरचा प्रश्न आहे, विविध योजना दस्तऐवजावरून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. टॉपिक आहे प्लॅनिंग आणि प्रश्न काय आहे, विविध योजना दस्तऐवज. आता योजना दस्तऐवज जर बघितलं तर जेव्हापासून प्लॅनिंग प्रोसेस इंडियामध्ये सुरू झाली तेव्हापासून आपल्याला म्हणता येईल. आणि मेन दस्तावेज जे आहेत आपल्याकडे ते आहेत 5 इयर्स प्लॅन आणि त्या पंचवार्षिक योजना जे आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना आपल्या झालेल्या आहे 2017 पर्यंत. त्या पंचवार्षिक योजनामधून दीर्घकालीन म्हणजे ते लॉंग टर्म ऑब्जेक्ट आपले कोणते होते, तर लॉंग टर्म ऑब्जेक्टमध्ये आपल्याला आर्थिक वृद्धी आपल्याला घडवून यायची आहे, हे आता पण आपलं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भरता अगोदर होतं, ठीक आहे. अगोदर आयातीकरणाला म्हणजे पर्याय आपण देत होतो, तो पण एक आत्मनिर्भराचाच पार्ट होता की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी किंवा आपल्याला जे लागतं त्या वस्तूंसाठी. तर आत्मनिर्भरता हे पण होतं. बेकारी निर्मूलन आपलं हे लॉंग टर्म आता पण आपलं बेकारी निर्मूलनाचे उद्दिष्ट आहे, ठीक आहे. उत्पन्न विषमता पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आपण बघतो. बघा इथं बेकारी निर्मूलन आणि गरिबी निर्मूलन हे दोन्ही आहे ना. पंचवार्षिक योजनेमध्ये आपण 5व्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघतो गरिबी हटावचा इंदिरा गांधींनी नारा दिला होता, बरोबर. तर गरिबी निर्मूलन आहे ना, हे अगोदरपासून आपलं काय आहे उद्दिष्ट आहे, लॉंग टर्म उद्दिष्ट आहे. आधुनिकीकरण करणे हे पण उद्दिष्ट आहे. उत्पन्न विषमता घट हा पण आपलं लॉंग टर्म उद्दिष्ट आहे आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत वृद्धी. तर यावरून आपल्याला असं दिसत आहे की सर्व जेवढे उद्दिष्ट अ, ब, क, ड मध्ये दिलेली आहेत ही सर्व उद्दिष्टांचा समावेश होतो, म्हणून उत्तर आहे अ, ब, क आणि ड. नेक्स्ट प्रश्न आहे, योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. हा सुद्धा प्लॅनिंगवर प्रश्न आहे. प्लॅनिंग, नियोजन आणि प्लॅनिंग जेव्हा आपण करत असतो मग ते पंचवार्षिक योजनेची असो, शॉर्ट टर्म प्लॅनिंग असो की लॉंग टर्म प्लॅनिंग असेल, तर प्लॅनिंगमध्ये एक आयोग असतो, नियोजन आयोग, जे आपला आधी होतं. आता आपण प्लॅनिंगची प्रक्रिया बंद करून आपण आता नीती आयोगात प्लॅनिंग कमिशन रद्द केलं आणि आता आपण नीती आयोगानुसार हे करतो, बरोबर. तर नियोजन आयोग त्यासाठी स्थापन केलं होतं 1950ला. आकडेवारी काय आपले टार्गेट असतील ते सुद्धा आपण ठेवतो आणि आपले काय उद्दिष्ट आहे, लॉंग टर्म उद्दिष्ट आहे, किती ग्रोथ घडवून आणायची आहे, किती उत्पादन घडवून आणायचं आहे, किती रोजगार उत्पन्न करायचं आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन वाढवायचं आहे, ह्या सर्व बाबींचं उद्दिष्ट असतात. टार्गेट असतं किती टक्के आपल्याला ग्रोथ घडवून आणायची आहे, तर टार्गेट सुद्धा असतं. अग्रक्रम निश्चिती ते पण असतं. सुरुवातीलाच बघितलं आपण फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये आपण कृषी आधारित अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व दिलं, कृषी आणि उद्योग दोघांना पण, ठीक आहे. तर इथं अग्रक्रम निश्चिती होतं आणि संसाधन, किती संसाधने संकलन करावं लागतील ते सुद्धा आपल्याला प्लॅनिंगमध्ये बघायला मिळतं. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन कसं असलं पाहिजे, जी योजना राबवायची आहे तर राबवण्यासाठी आपल्याला कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आपल्याला आवश्यक आहे, कार्यक्षम प्रशासन होणं आवश्यक आहे आणि योग्य विकास धोरण, डेव्हलपमेंटचे जे काही पॉलिसी असेल ती पॉलिसी पण योग्य पद्धतीने असायला पाहिजे. प्रशासन, काटकसर आणि शिक्षणाचा पाया हे पण महत्त्वाच्या बाबी असतील. म्हणून असे जे प्रश्न असतं अशा प्रश्नामध्ये आपण उत्तर जर बघितलं तर इथं अ, ब, क आणि ड हे वरील सर्व उत्तरे काय आहे, योग्य आहे. किंवा निर्मिती आणि यशासाठी जर आपल्याला प्लॅनिंगच्या यशासाठी आपल्याला
टार्गेट्स पाहिजे, आपल्याला त्याचं नियोजन आयोग लागेल, आपल्याला त्याचं प्लॅनिंग लागेल, त्याचं कार्यक्षम अंमलबजावणी करावं लागेल, त्यासाठी आपल्याला त्याचे निश्चित टार्गेट ठेवावं लागतील. या सर्व बाबींचा उल्लेख त्यामध्ये होणार. म्हणून उत्तर राहणार 4 अ, ब, क आणि ड. नेक्स्ट, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कुणाचं आहे? तर हे विधान आहे रॅग्नर नॉक्स. रॅग्नर नॉक्सनी एक 1953 मध्ये त्यांनी एक गरिबाचं दृष्ट वर्तुळाची एक संकल्पना मांडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की असे पुरवठा आणि मागणीच्या पातळीमध्ये जसं जसं कमी गुंतवणूक होईल, कमी गुंतवणुकीमुळे कमी उत्पादन होणार, कमी उत्पादनामुळे जी खालच्या म्हणजे लोक आहे त्यांना काय मिळेल, त्यांच्या उत्पन्नाची पातळी आणखी कमी होईल आणि हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ काय राहणार, सुरूच राहणार. तर हे मत जे दिलेलं आहे ते रॅग्नर नॉक्स यांचं आहे. नेक्स्ट, संतुलित वृद्धी सिद्धांत. ठीक आहे, संतुलित वृद्धी सिद्धांत मध्ये संतुलनाची गरज आहे. आता हा संतुलित वृद्धी सिद्धांत कुणी मांडला? ठीक आहे, तर हा संतुलित वृद्धी सिद्धांत मांडलेला आहे शुम्पेटर यांनी. कुणी मांडला? हा, संतुलित वृद्धी दर सिद्धांतामध्ये संतुलनाची गरज आहे. कशा कशाची संतुलनाची? तर बघा, जेवढं आपण संतुलित वृद्धी सिद्धांत म्हणू, संतुलित वृद्धी सिद्धांत काय असेल, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा समावेश असेल. इथं दिलेला आहे की उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. तर विद्यार्थ्यांनो, फक्त एकच क्षेत्राचा विकास झाला म्हणजे आपण संतुलित क्षेत्र म्हणू का? नाही. तर अर्थव्यवस्थेतील जेवढं पण क्षेत्र आहे, मग ते उद्योग असेल किंवा शेती असेल किंवा अदर सेवा असतील, सर्व क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार काय म्हटलं जातं, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचं संतुलनाची आवश्यकता आहे. तर हा एकदम सोपा आणि लॉजिकल प्रश्न होता. तर फक्त ड उत्तर याचं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट, शुम्पीटर. शुम्पीटर एक शास्त्रज्ञ आहे. त्यांनी त्यांच्या मते विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल. आणि दुसरं दिलेलं आहे वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. तर यामध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत. शुम्पेटरचा हा आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतानुसार शुम्पीटर काय म्हणतो की वाढीचा घटक, 2 घटक त्यांनी सांगितलेले आहे की अर्थव्यवस्थेच्या गतिमान उत्क्रांतीसाठी 2 महत्त्वाचे घटक आहे. एक वाढीचा घटक आणि दुसरा विकासाचा घटक. वाढीचा घटक म्हणजे असा की घटकांच्या उपलब्धतेमुळे बदलामध्ये हळूहळू आणि संत परिणाम होत जातील. आणि दुसरं विकास घटक म्हणजे सामाजिक वातावरणातील बदलामुळे आउटपुट प्रवाहाच्या वाहिन्यामध्ये सतत बदल घडवून आणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये घटकामध्ये जसं जसं बदल होणार, हळूहळू त्या बदलामुळे सतत आणि संत गतीने उत्क्रांती घडून येणार. बरोबर. आणि जसं जसं तांत्रिक, टेक्निकल आणि जी काही आपली सामाजिक वातावरण आहे यामध्ये जेव्हा बदल घडून येईल त्याचा आउटपुट आपल्याला बघायला मिळेल, तो मध्ये सतत त्यामध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे शुम्पीटरच्या थेअरीप्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी, रिकामी जागा आणि ग्रामीण भागासाठी निश्चित केली होती. तर 2 महत्त्वाच्या समिती आपल्याला बघायला मिळतं. एक तेंडुलकर समिती आणि दुसरी रंगराजन समिती. रंगराजन समितीने जे हे सांगितलेलं आहे ते आहे 47 रुपये शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. तर उत्तर याचं 2 आहे. कसं? तर ही जी 2012 मध्ये ही कमिटी स्थापन करण्यात आली होती, यांनी अहवाल 2014 मध्ये केला. यामध्ये 2-3 लोकांचा समावेश होता जे सदस्य म्हणून या समितीमध्ये होते. आणि त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी जे अगोदर जे कॅलरीचं मोजमाप जे केले होते त्या मोजमापाला बदलून म्हणजे 2400 कॅलरी ऐवजी त्यांनी 2150 कॅलरी हा निकष घेतला. आणि एकूण खर्च जो आहे, एकूण खर्च किती काढला होता?
दरडोईसाठी 972 रुपये प्रति महिना, ठीक आहे. म्हणजे मासिक किती येणार, प्रतिदिन किती येणार, 32 रुपये ग्रामीण भागासाठी. आणि 2029 कॅलरी मिळवण्यासाठी म्हणजे अगोदर 2100 होता, त्याला 2019 कॅलरीज केले, 90 कॅलरीज. आणि त्यासाठी शहरी भागात एकूण खर्च आपल्याला जो करावा लागतो 1407 रुपये, म्हणजेच महिन्याला 47 रुपये, ठीक आहे. तर या पद्धतीने याचं जे उत्तर होतं ते उत्तर किती आहे, 47 आणि 32 रुपये. फॅक्च्युअल प्रश्न होता. नंतर आहे 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली. कोणती योजना होती, निश्चलीकरण नाही आहे, ठीक आहे, संपत्ती विवरण नाही, ती होती प्रधानमंत्री जनधन योजना. वित्तीय समावेशन योजनामध्ये जे खालच्या तबक्यातील लोक आहे किंवा गरीब लोक आहे त्यापर्यंत, त्या लोकांपर्यंत वित्तीय जे काही सेवा आहेत ज्याला बँकिंग म्हणतो आपण, ठीक आहे, त्या वित्तीय सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्या म्हणून म्हणजेच त्यांच्याकडे बँक अकाउंट असणं आणि त्यांचं ॲक्सेस होणं, ठीक आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना सुरू केली होती, ठीक आहे. 28 ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी ही योजना लॉन्च केली. त्याचं नाव आहे की जी असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना न परवडणारी आर्थिक सेवा जी आहे ती सेवा प्रदान करण्यासाठी वित्त मंत्रालयाने जागतिक स्तरावरील एक मोठा आर्थिक प्रोग्राम सुरू केला. त्यालाच म्हणतो आपण आर्थिक समावेशन प्रोग्राम, वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, काय म्हणतो आपण त्याला, फायनान्शियल इन्क्लुजन, ठीक आहे. आणि हे फायनान्शियल इन्क्लुजन योजना जी राबवली गेली ती होती जनधन योजना, ठीक आहे. काय काय उद्दिष्ट होते जनधन योजनेचं, तर किमान एक मूलभूत बँकिंग खातं, आर्थिक साक्षरता, क्रेडिट, विमा आणि पेन्शन इत्यादी सुविधासह बँकिंग सुविधामध्ये सार्वत्रिक प्रवेशासाठी एक व्यासपीठ तयार करणे. उद्दिष्ट होतं की जेवढी काही ग्रामीण, शहरी आणि ग्रामीण भागांसाठी जे काही ज्यांच्याकडे बँक खातं नाही आहे त्यांना बँक खातं सुविधा उपलब्ध करून देणे, ठीक आहे. किमान शिल्लक ठेवण्यासाठी, त्यासाठी, कारण अगोदर जेव्हा आपण बघतो आता पण बँकेमध्ये एक मिनिमम अमाऊंटची काय असतं की मिनिमम रिक्वायरमेंट असतं की तुमचे एवढे पैसे बँकेमध्ये असायला पाहिजे, नाहीतर आपल्याला तेवढं पैसा मिनिमम बॅलन्स ज्याला म्हणत असतो आहे ना, कमीत कमी बॅलन्स ठेवणं. तर या खात्याअंतर्गत तुम्हाला 0 पैसेसुद्धा चालतात, म्हणजे पैसे किंवा शिल्लक ठेवण्याची गरज नाही, मिनिमम अमाऊंट ठेवण्याची गरज नाही, ठीक आहे. आणि ओव्हरड्राफ्ट सुविधासुद्धा ठेवली होती 2, ठीक आहे. 1 लाखापर्यंत विमासुद्धा संरक्षण देण्यात आलं होतं. तर या पद्धतीची PM याने प्रधानमंत्री जनधन योजना आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे. नंतर होतं जेंडर बजेट. जेंडर बजेट सिंपल आहे की ज्या बजेटमध्ये महिलांसाठी काय असेल, एक विशिष्ट तरतूद केला जाईल, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण जेंडर बजेट. तर हे होतं सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी, ठीक आहे. तर पुरुषांसाठी नाही, वेगळा बजेट नाही आणि पुरुषांसाठी पण वेगळा बजेट नाही. तर बजेट वेगळा बनवला जात नाही, जो सामान्य बजेट आहे त्या बजेटमध्येच काय केलं जातं, तर त्या बजेटमध्येच महिलांसाठी काही स्वतंत्र तरतुदी केल्या जातात किंवा स्वतंत्र फंड दिला जातो, ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण जेंडर बेस्ड बजेट, ठीक आहे. यामध्ये आत्ता आपण रिसेंटली जर पाहिलं तर 2022-23चा जर तुलना केली तर 22-23मध्ये जवळपास जेंडर बजेटमध्ये 23% वाढ झालेली आहे. 22-23मध्ये जे 4.23 संपूर्ण बजेटमध्ये लिंग घटकाचा वाटा होता तो आता 4.9% वाढत चाललेला आहे, ठीक आहे. ग्रामीण विकास, महिला बाल विकास इत्यादी काही क्षेत्र आहे, या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा आता महिलांच्या मध्ये जे बजेट आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर या पद्धतीने याचं उत्तर होतं 4, ठीक आहे. तर थँक्यू. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आकार फाउंडेशनतर्फे जी बॅच चालवली जात आहे महाराष्ट्र राज्यसेवा 2024, MPSC MCSE महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2024 याची जी एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे त्याचं प्री फोकस बॅच आपण सुरू करतो आहे GS पेपर 1 आणि पेपर 2 साठी, ज्यामध्ये पूर्ण बॅच ही तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल असेल. याची फी 15,000 आहे, परंतु डिस्काउंट देऊन ती फक्त 6,000 रुपयामध्ये आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवाची संयुक्त पूर्व परीक्षेची जी बॅच असेल त्यामध्ये संपूर्ण बाबी
जेवढेही सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर करण्यात येईल. आणि यासाठी महाराष्ट्र जी आत्ता परीक्षा होणार आहे 28 एप्रिलला, त्यासाठी बॅचचं एक टेस्ट सिरीज सुरू करण्यात आली आहे आकार फाउंडेशनतर्फे, ज्यामध्ये 7 जानेवारीपासून ही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आणि 7 एप्रिल 2024पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये एकूण 14 पेपर्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, थँक्यू.